नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कृष्ण जन्माष्टमी अर्थातच गोकुळाष्टमी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा असलेला सण अर्थातच गोकुळाष्टमी. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला गोकुळाष्टमी हा उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री 12 वाजता झाला. म्हणून या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मध्यरात्री 12 वाजता साजरा करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णूंचा 8वा अवतार असलेल्या वैष्णव पंथातील सर्वोच्च देवता म्हणून पूजक ठरलेल्या श्रीकृष्णांचा हा दिवस. या दिवशी पूजा केल्याने भगवान श्रीकृष्णांचे कृपा आशीर्वाद मिळतात. मुळात कृष्ण हे दैवत संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचे असून सर्व देवतांमध्ये लोकप्रिय असणारे व शीघ्र फलदायी असणारे दैवत आहे. अर्थातच श्रीकृष्ण महिलांच्या कुठल्याही समस्या असतील किंवा संततीच्या कुठल्याही समस्या असतील किंवा मग त्याही पुढे जाऊन जर भौतिक जीवनात काही समस्या असतील तर त्या सर्व सोडवण्यासाठी श्रीकृष्णांची पूजा केली जाते. या पूजेचा एक भाग म्हणून हिंदू लोक श्रीकृष्णांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या थाटात कृष्ण अष्टमीला रात्री 12 वाजता साजरा करत असतात आणि श्रीकृष्णांच्या अनेक लीलांचे वर्णन, कृष्णांचे सुंदर असे भजन यांचीही आठवण या दिवशी करतात. भगवान विष्णूंचा 8वा अवतार मानले जातात ते म्हणजे श्रीकृष्ण. भगवान विष्णू हे पालन पोषण करते दैवत आहेत. म्हणूनच श्रीकृष्णांची केलेली सेवा शीघ्र फलदायी होते. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कृष्ण जन्माष्टमी कधी आहे, पूजेचा योग्य मुहूर्त कोणता आणि पूजाविधी कशा प्रकारे केली जावी, कोणत्या सेवा कराव्यात ज्यायोगे संतान प्राप्ती, आर्थिक स्थैर्य, ऋणमुक्ती व सर्व भौतिक सुखांची प्राप्ती या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंद उत्सव साजरा केला जातो. असे म्हटले जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा केला जावा. त्यामुळे मनुष्य जीवनात सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते. यंदा 26 ऑगस्ट 2024ला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि 27 ऑगस्ट 2024ला आहे गोपाळकाला. उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी 26 तारखेला साजरी केली जाईल. 26 ऑगस्ट या दिवशी पहाटे 3:40 अष्टमी तिथीला सुरुवात होऊन 27 ऑगस्ट पहाटे 2:20 असणार आहे आणि दहीहंडी 27 ऑगस्टला मंगळवारी दिवसभर असेल. कृष्ण जन्माष्टमीची पूजा ही रात्री 12 वाजता केली जाते आणि म्हणूनच उदय तिथीनुसार जन्माष्टमीचा उत्सव हा 26 तारखेला साजरा केला जाईल आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल. जन्मोत्सव साजरा करताना जो शुभ मुहूर्त आहे तो आहे रात्री 12 वाजेपासून तर 12:45 असणार आहे. एकूणच या 45 मिनिटात तुम्ही जी सेवा कराल ती फलदायी असेल. खरे तर ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी काही शुभयोगांची निर्मिती देखील होताना दिसते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, ज्या योगात सेवा केल्याने अनंत पटीने त्याचे फळ मिळत असते. हा सर्वार्थ सिद्धी योग 26 ऑगस्टला 3:55 पासून तयार होतोय. तो 27 ऑगस्टला पहाटे 5:55 असणार आहे. अर्थातच तुम्ही अष्टमीची जी काही पूजा करणार आहात, सेवा करणार आहात रात्री 12 वाजता, त्या पूजेचे फलस्वरूप सर्वार्थ सिद्धी योगा अनुरूपही मिळणार आहे. त्यासोबतच जयंती योगाचीही निर्मिती होतीये. द्वापार युगात श्रीकृष्णांचा जन्म ज्या योगावर झाला होता तोच योग हा यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीला तयार झालेला दिसून येतो. म्हणूनच हे एक अनोखे वैशिष्ट्य आणि अनोखा योग तयार असून त्यावर केली जाणारी सेवा ही नक्कीच फलदायी होईल. मग या दिवशी पूजन कसे करावे, सेवा कशी करावी, कुठले ग्रंथ वाचावेत, कुठले स्तोत्र पठण करावेत आदींची माहिती पुढे आपण बघूया. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री 12 ते 12:45 या वेळेत कृष्णांचे पूजन करून सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्या अंतर्गतच आपण 12 वाजेपूर्वी संपूर्ण पूजा मांडणी करून ठेवावी. ही पूजा मांडणी केल्यानंतर बाळकृष्णांचे पूजन करावे. ज्यांना पूजन येत नसेल
ज्यांना पूजन येत नसेल त्यांनी पंचोपचारे पूजन केले तरी हरकत नाही, परंतु मागील काही व्हिडिओमध्ये आपण षोडशोपचारे पूजन कसे करावे, संकल्प कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. षोडशोपचारे पूजन केल्यास अतिउत्तम. सर्वप्रथम पूजा मांडणी करण्यासाठी पूर्वतयारी करून घ्यावी, ज्यात पूजेचे ताट तयार करून घ्यावे, नैवेद्य तयार करून घ्यावा. कोणता नैवेद्य असावा हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत. पूजेचे सर्व साहित्य, त्यात फुलं, गणपती बाप्पा, बाळकृष्ण, घंटी, शंख, एक चौरंग किंवा पाटावर कपडा अंथरून त्यावर बाळकृष्णांना व गणपती बाप्पांना तुमच्याकडे असल्यास छोट्या पाटावरही स्थानापन्न केलं तरी चालेल. नसेल त्यावर छोटा पाट तर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती स्थानापन्न करावी. साध्या सोप्या पद्धतीने पूजा तयारी केल्यानंतर नैवेद्यासाठी बाळकृष्णांना प्रिय असलेले लोणी साखर एका वाटीत घ्यावे. सोबतच पंजिरीचा देखील प्रसाद तयार करून घ्यावा. पूजेत फळं असावेत. कुठलाही नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यासोबत फळं, तांबूल आणि दक्षिणा असावी. म्हणूनच फळांना विशेष महत्त्व. पूजेचा क्रम बघूयात. सर्वप्रथम आसनावर बसून हात जोडून गणपती बाप्पांचे पूजन करावे. गणपती बाप्पांचे पंचोपचारे पूजन केले तरी सुद्धा हरकत नाही. पंचोपचारे पूजन करण्यात गंध, अक्षता, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य यांचा समावेश होतो. गणपती बाप्पांना पाटावर उजव्या बाजूला थोड्या अक्षता घालून त्यावर स्थानापन्न करावं. तुम्हाला पंचोपचार पूजनात अभिषेक उपचार करायचा असल्यास गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून गणपती बाप्पांचा अभिषेक करावा. त्यानंतर जागेवर स्थानापन्न करून गंध, अक्षता, हळदी, कुंकू, फुलं, धूप, दीप दाखवून झाल्यानंतर नैवेद्यासाठी गुळ, खोबरं किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पांचा पूजेतील अग्रक्रम लक्षात घेता गणपती बाप्पांचे या प्रकारे पूजन केल्यानंतर बाळकृष्णांच्या मुख्य पूजेला सुरुवात करावी. तत्पूर्वी एक फूल घंटीला, एक फूल शंखाला आणि एक फूल दिव्याला वाहून नमस्कार करावा. घंटीला आणि दिव्याला फूल वाहताना गंध, अक्षता, हळद, कुंकूमध्ये बुडवून ते फूल वाहावे. मात्र शंखाला फूल वाहताना फक्त गंध आणि फूल किंवा तुळशीपत्र इतकेच वाहावे. विष्णू पूजनात घंटी आणि शंख यांच्या पूजेचे महत्त्व आपण यापूर्वी जाणून घेतलेले आहेच, म्हणून या ठिकाणी आवर्जून मेन्शन केले नाही. आता मुख्य पूजेचा क्रम लक्षात घेता बाळकृष्णांना हात जोडून प्रार्थना करावी आणि ध्यानमंत्र म्हणावा. ध्यानमंत्र म्हणून झाल्यानंतर थोड्या अक्षता बाळकृष्णांना वाहाव्या आणि बाळकृष्णांना आवाहन करावे. बाळकृष्णांची मूर्ती ताम्हणात उचलून घ्यावी व जिथून मूर्ती उचलली तिथे अक्षता वाहाव्या. तुम्हाला जर षोडशोपचारे पूजन येत नसेल तर पुढील उपचार करावेत. अन्यथा जर पूजा येत नसेल तर सर्वप्रथम बाळकृष्णांना पंचामृताने स्नान घालावे. पंचामृताने स्नान घालताना म्हणावयाचा मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे, तोही तुम्ही म्हणू शकतात, नोट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे पंचामृत स्नानानंतर शुद्ध पाणी घालून मूर्तीला एक फूल, गंध, अक्षतामध्ये बुडून वाहावे. धूप, दीप दाखवावा आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. तदनंतर अभिषेकाला सुरुवात करावी. जर तुम्ही षोडशोपचार पूजन करत असाल तरी देखील याच पद्धतीने इथपर्यंत पूजा केल्यानंतर तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्त, शक्य झाल्यास स्त्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र अवश्य घ्यावे. हे सगळे स्तोत्र म्हणणे जर शक्य नसेल तर साधा सरळ मंत्र म्हणावा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा. मात्र स्तोत्र म्हणून अभिषेक केल्यास अतिउत्तम. व्यंकटेश स्तोत्राचा अभिषेक केल्याने कुठला फायदा होतो याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बघूया. या व्हिडिओत त्याची जर माहिती टाकली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. असो, अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पाटावर नियोजित जागी स्थानापन्न करावं. सुप्रतिष्ठित असा मंत्र म्हणून स्थानापन्न केले तरी चालेल. त्यानंतर मूर्तीला सर्वप्रथम षोडशोपचारे पूजन करत असाल तर वस्त्र, जानवं इत्यादी घालावं. मात्र षोडशोपचारे पूजन करत नसाल तर थोड्या अक्षता वाहून त्यानंतर बाळकृष्णांचे कपडे, मुकुट इत्यादी अर्पण करावं. बाळकृष्णांना त्या दिवशी अत्तर लावायला विसरू नये. आता विष्णूंचे प्रिय अत्तर कोणते? लक्ष्मी आणि विष्णू या दोघांनाही प्रिय असलेले अत्तर म्हणजेच हिना अत्तर किंवा भगवान विष्णूंचे आवडते अत्तर म्हणजे सब्जाचे अत्तरही आपण जाणतोच. हे जरी तुम्ही वापरले तरी उत्तम. नसेल आपल्याकडे तर हिना अत्तर तर असतेच असते, ते वापरले तरी हरकत नाही. अत्तर देवाला लावताना काही नियम असतात ते पाळले जावेत.
काही लोकांना बऱ्याच वेळा बघितले जाते की कुठल्या तरी बोटावर पटकन अत्तर घेतात आणि देवाला लावतात. कृपया ही चुकीची पद्धत आहे. कापसाचा बोळा घ्यावा, त्यावर अत्तर घेऊन देवाला अर्पण करावे, त्यानंतर वस्त्र धारण करावे. नंतर बाळकृष्णांना गंध लावून अक्षता वाहाव्यात, हळद कुंकू अर्पण करावे. तदनंतर धूपदीप दाखवावा आणि तयार केलेला नैवेद्याचा संपूर्ण प्रसाद दाखवावा. या प्रसादात आधी सांगितल्याप्रमाणे लोणी, साखर, पंजिरी, पांढऱ्या पेढ्यांचा किंवा खव्यापासून केलेल्या पदार्थाचा नैवेद्य असावा. मग कोणाला आवडत असतील तर ड्रायफ्रुटात अनेक वस्तू येतात, त्याचाही नैवेद्य मखाण्यासकट तुम्ही दाखवू शकतात. मात्र महत्त्वाच्या नैवेद्यात लोणी, साखर आणि पंजिरी या 2 गोष्टींचा अवश्य समावेश करावा. सोबत मगाशी सांगितल्याप्रमाणे फळं अर्पण करावेत. नैवेद्याच्या ताटासोबत फल, तांबूल, दक्षिणा असावी. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवाची आरती करावी. सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करून नंतर श्रीकृष्णांची आरती अवश्य करावी. मंत्र पुष्पांजली म्हणून क्षमा प्रार्थना म्हणावी. जी काय आपण पूजा केली असेल त्या पूजेत ज्ञात अज्ञातपणे आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांचे निरसन व्हावे यासाठी क्षमा प्रार्थना अवश्य म्हणावी. अशा प्रकारे पूजन केल्यानंतर काही कुळांमध्ये, कुटुंबांमध्ये प्रथा असते किंवा कोणाची इच्छा असेल तरी देखील तुम्ही एका छोट्या पाळण्यात बाळकृष्णांना स्थानापन्न करून तो पाळणा हलवू शकतात. त्यायोगे ज्या कुटुंबात संतती सौख्य नाही, संतती सुसंतती नाही किंवा ज्या कुटुंबांना पुत्र संतती नाही त्या कुटुंबांसाठी ही सेवा शीघ्र फलदायी अशी मानली जाते. ज्या कुटुंबांमध्ये ज्याप्रमाणे प्रथा असेल त्याप्रमाणे ही सेवा होणं अपेक्षित आहे. बाळकृष्णांना पाळण्यात घातल्यानंतर त्यांचा पाळणा नक्की गावा आणि बाळकृष्णांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी मिळवावा. तयार झालेल्या तीर्थ आणि पंचामृताचा नैवेद्य मात्र सगळ्यांनी अवश्य घ्यावा. या दिवशी या प्रकारे पूजन केल्यानंतर थोडा वेळ बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ, सोबतच गीतेचा 15वा अध्याय, बाळकृष्णांचे मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आदी सेवा अवश्य कराव्यात. त्यानंतर नमस्कार करून पूजा रात्री अशीच असू द्यावी. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून या पूजेला पुन्हा पंचोपचार पूजन करावे. गणपती बाप्पांचे पंचोपचार पूजन करून झाल्यानंतर बाळकृष्णांचे पूजन करावे. देवाला गंध, अक्षता, धूपदीप दाखवून पूजा झाल्यानंतर बाळकृष्ण, गणपती, शंख, घंटी उचलून देवाला स्थानापन्न करावेत किंवा रोजच्या पूजेनुसार तुम्ही जशी पूजा करत असाल त्या पद्धतीने पूजन पुढील करावे. सकाळची नित्यपूजा झाल्यानंतर पुन्हा महानैवेद्य करावा. जे तुम्हाला गोडधोड करणे शक्य असेल ते, परंतु सोबतच गोपाळकाल्याचा पोह्यांचा नैवेद्य असावा, ज्यात प्रामुख्याने पोहे भिजवून त्यात थोडे दही घालावे, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर घालून एकत्रित गोपाळकाल्याचा नैवेद्य तयार करावा आणि तो बाळकृष्णांना नैवेद्य दाखवावा. सर्वांनी त्याचा प्रसाद ग्रहण करावा. सकाळी 11 वाजेच्या आत या कृष्ण जन्माष्टमीचा उपास सोडावा. अशा पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण सेवा आपण जाणून घेतली. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केली जाणारी सेवा ही अतिशीघ्र फलदायी मानली जाते. अर्थातच श्रीकृष्ण हे दैवतच मुळात असे आहे जे महिलांना अतिशीघ्र पावते. मग त्यात महिलांना कौटुंबिक त्रास असेल, कौटुंबिक वादविवाद असतील, पती पत्नीत मतभेद असतील किंवा संतती संबंधित काही समस्या असतील तर या सर्वांवर उपाय म्हणून श्रीकृष्णाची सेवा सांगितली जाते. त्यातील प्रमुख सेवा जन्माष्टमीच्या दिवसाची ही मानली जाते, ज्यात प्रामुख्याने तुम्ही जर विष्णू सहस्रनाम वाचत असाल तर त्यायोगे कुठल्याही आर्थिक संकट तुमच्या कुटुंबावर असेल, कर्जाच्या विळख्यात तुम्ही सापडले असाल तरी देखील त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला मार्ग सापडतो. म्हणूनच ही सेवेची संधी आपण सोडू नये असे मला वाटते. पालन पोषण करते दैवत म्हणून भगवान विष्णूंकडे पाहिले जाते आणि भगवान विष्णूंचेच एक रूप म्हणजे श्रीकृष्ण, जे थोड्याशा सेवेनेही लवकर प्रसन्न होतात. मात्र या सेवेत सातत्य हवे. तुम्हालाही अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून आपल्या समस्यांवर उपाय जाणून घेऊ शकतात. मात्र दिलेली सेवा काटेकोरपणे केल्यास ती फलदायी होते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आशा करते व्हिडिओ आवडला असेलच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.